पाकिस्तानच्या कराचीमध्ये राष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानी नागरिक घुसल्याचं बघायला मिळालं आणि याच वेळी राष्ट्रीय स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानची मॅच होती। या मॅच पूर्वी तिकीट न मिळाल्यानं पाकिस्तानी नागरिकांनी भिंतीवरून उड्या मारल्या आणि ते थेट स्टेडियमवर घुसले। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। या घटनेमुळे पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। काही दिवसांवर चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा होणार आहे। तैवानमधील एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मोठा गॅस स्फोट झाला। या भीषण स्फोटामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय तर 8 जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय। मृतांमध्ये मकाऊहून आलेल्या 2 जणांचा समावेश आहे तर तिसरा गंभीर जखमी झालाय। दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते आणि याच वेळी त्यांना शर्थीचे प्रयत्न करून जखमींना सुखरूप बाहेर काढलं। जर्मनीच्या म्युनिकमध्ये कारचा भीषण अपघात घडला। या अपघातात 15 जण जखमी झालेत। दरम्यान जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या जखमींमधील काही जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते। उद्यापासून म्युनिकमध्ये सुरक्षा संमेलन सुरू होत आहे आणि याच वेळी सुरक्षा संमेलनाला अमेरिकेचे उपराष्ट्रपती आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की उपस्थित राहणार आहेत। रिओ दी जानेरोमध्ये कपड्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली। या भीषण आगीमध्ये 20 जण जखमी झाल्यात। 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे आणि याच वेळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। कारखान्यातील स्टीलच्या खिडक्या कापून कामगारांना बाहेर काढण्यात आलं। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं असलं तरी इमारत कोसळण्याचा धोका टळलेला नाहीये। स्फोटात इमारतीचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे नागरिकांकडून भीती व्यक्त केली जाते। कॅलिफोर्नियाच्या मिडवेस्टमध्ये बर्फ पडतोय। पूर्व अमेरिकेच्या काही भागात वादळामुळे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते आणि त्यातच पावसामुळे शेकडो वाहतूक अपघात सुद्धा घडलेले आहेत। अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। दरम्यान तापमान वाढू लागल्यानं पूर येण्याचा धोका सुद्धा निर्माण झाला। कॅलिफोर्नियामध्ये नुकत्याच झालेल्या वणव्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या भागात पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नदीकाठच्या नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। मेलबर्न प्राणी संग्रहालयातून 9 आशियाई हत्तींचा कळप नव्या जागेत स्थलांतरित करण्यात आला। वेरीबी ओपन रेंज प्राणी संग्रहालयातील नवीन आवारात या हत्तींना स्थलांतरित करण्यात आलंय। या 9 आशियाई हत्तींचा कळप गेल्या 5 दिवसांपासून मैलांचा प्रवास करतोय। या कळपात 6 प्रौढ हत्ती आणि 3 बछड्यांचा समावेश आहे। मेलबर्नच्या 2 प्राणी संग्रहालयात ट्रकच्या पाठीवर वातानुकूलित कंटेनरमध्ये या हत्तींना 36 किलोमीटर पर्यंत नेण्यात आलाय। संयुक्त राष्ट्रसंघानं बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी झालेल्या सरकारविरोधी विद्यार्थ्यांच्या निदर्शनांवर कारवाईचा अहवाल प्रसिद्ध केला। यामध्ये कारवाईत 1400 लोक मारले गेल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांनी केलाय। यापैकी बहुतेक लोकांच्या मृत्यूसाठी सुरक्षा दलांनी केलेला गोळीबार जबाबदार आहे असंही अहवालामध्ये नमूद करण्यात आलं। बांगलादेशी सुरक्षा दलांनी आंदोलन दडपण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोळीबार, अटक आणि छळ केला। संयुक्त राष्ट्रांनी याला मानवतेविरुद्धचा गुन्हा म्हटलं असून आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी सध्या करण्यात आली आहे। पॅरेगॉन स्पायवेअरचा वापर करून पत्रकार आणि स्थलांतरित कार्यकर्त्यांची हेरगिरी केल्याचा आरोप इटली सरकारनं फेटाळून लावलाय। मेटाच्या व्हॉट्सअप मेसेजिंग सर्व्हिसेसनं 31 जानेवारी रोजी इस्रायलनं स्पायवेअर हल्ला केल्याचं म्हटलं तर मेटानं दिलेल्या निवेदनामध्ये व्हॉट्सअपनं पॅरेगॉननं पत्रकार आणि नागरी समाजाच्या सदस्यांसह अनेक वापरकर्त्यांना लक्ष्य केलेल्या स्पायवेअर मोहिमेत व्यत्यय आणल्याचं म्हटलेलं होतं। मिसिसिपीच्या जॅक्सनमध्ये झाड रस्त्यावर उन्मळून पडलेलं होतं। त्याचमुळे काही काळ जॅक्सनमधील चौकात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। त्यामुळे प्रवाशांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागला। दरम्यान झाड रस्त्यावर पडल्याची माहिती मिळताच सफाई पथक घटनास्थळी दाखल झालं। त्यानंतर हे झाड सफाई पथकाकडून रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आलं। त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे। अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे अंड्यांच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्यात आणि याच वेळी अंड्याच्या किमती $4.95 विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचल्यात। त्याचवेळी अंडी खूप महाग झाल्यानं ग्राहकांना काही वेळा अंडी मिळणं सुद्धा कठीण झालं। अमेरिकेच्या ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सनुसार 2015 मध्ये देशात बर्ड फ्लूच्या शेवटच्या उद्रेकानंतर अंड्यांच्या किमतीमध्ये सर्वात मोठी वाढ झाली होती। गेल्या महिन्यात अन्न खर्चातील एकूण वाढीच्या सुमारे तृतीयांश होती।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे। ट्रम्प यांनी दोनही नेत्यांशी युद्ध संपवण्याबाबत चर्चा केली। दोनही नेत्यांनी एकमेकांच्या देशांना भेट देणार असल्याचं मान्य केलं। वाटाघाटी करण्यासाठीही आम्ही तातडीनं संमती दर्शवलेली आहे अशी एक्सपोज ट्रम्प यांनी केली आहे। ट्रम्प यांनी पुतिन यांच्याशी जवळपास 1.5 तास चर्चा केली। पुतिन यांनी ट्रम्प यांना मॉस्कोला भेट देण्याचं आमंत्रण सुद्धा दिलं। गाझा युद्धविरामानंतर संपूर्ण मध्य पूर्व शांत होण्याआधीच इस्रायलनं इराणमध्ये प्रलय घडवण्याची तयारी सुरू केली आहे। याबाबतचा धक्कादायक अहवाल अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी सादर केला। इस्रायल यावर्षी इराणच्या अणुस्थानांवर थेट लष्करी कारवाई करण्याचा विचार करत आहे। या संभाव्य हल्ल्यामुळे संपूर्ण मध्य पूर्व अस्थिर होण्याचा धोका निर्माण झालाय। त्याचमुळे इस्रायल विनाशकारी योजना आखत असल्यानं इराणवर संकटांचा डोंगर कोसळण्याची सुद्धा शक्यता आहे। डोनाल्ड ट्रम्प रशियाशी संबंध प्रस्थापित करत असताना नाटोकडून रशियाला धमकी देण्यात आली। रशियानं नाटोच्या कोणत्याही सदस्य देशावर हल्ला केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी खुली धमकी नाटोचे मार्क रुटे यांनी पुतिन यांना दिली आहे। तसेच मार्क यांनी पुतिन यांनी नाटो देशांवर हल्ल्याच्या योजना आखल्याचा गंभीर आरोप सुद्धा केला। डेन्मार्कनं रशिया युरोपवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। तुर्की आणि इंडोनेशियामध्ये ऐतिहासिक करार घडलाय। इंडोनेशिया आता अत्याधुनिक बायरक्टार TB3 ड्रोनचं उत्पादन करेल। तुर्कीच्या बायकर टेक्नॉलॉजीज कंपनीनं विकसित केलेले लढाऊ ड्रोन जगातील सर्वात प्रगत आणि धोकादायक किलर ड्रोन मानले जाते। या करारामध्ये बायरक्टार TB3 आणि 9 बायरक्टार अकिन्सी UCAV खरेदी सुद्धा केले जातील। हा करार संरक्षण उद्योगासाठी एक गेम चेंजर मानला जात असून आग्नेय आशियातील संरक्षण क्षेत्राला नवीन उंचीवर नेण्यास मदत करेल। तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह पाकिस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। इस्लामाबाद जवळील विमानतळावर त्यांचं विमान उतरलं तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान आसिफ अली झरदारी आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी रेसेप तय्यप एर्दोगन यांचं स्वागत केलं। तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष संयुक्तपणे पाकिस्तान तुर्की उच्चस्तरीय सामरिक सहकार्य परिषदेच्या 7व्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत। याचवेळी दोनही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची सुद्धा शक्यता आहे। युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी आपण आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन सहमत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं। सौदी अरेबियामध्ये पुतिन यांना पहिल्यांदाच भेटणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तसेच पुतिन यांना शांतता हवी असून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धविराम भविष्यात होईल असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला। बायडेन यांच्याशी पुतिन यांना शांतता प्रस्थापित करायची नव्हती असंही ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना डोकरा आर्टवर्क भेट म्हणून दिली। छत्तीसगडमधील धातू कास्टिंग परंपरा असलेल्या डोकरा कलेत मेणाच्या तंत्राचा वापर करून गुंतागुंतीची कारागिरी दाखवण्यात आली आहे। या भागाच्या समृद्ध आदिवासी वारसात रुजलेल्या या कलाकृतीमध्ये पारंपरिक संगीतकारांना दाखवण्यात आलं। तसंच केवळ सजावटीपेक्षा हा डोकरा तुकडा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचं प्रतीक आहे। पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे संचालक तुलसी गबार्ड यांची भेट घेतली। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या समवेत AI ॲक्शन समिटचं सहअध्यक्षपद त्यांनी भूषवलं। त्यानंतर मोदी काल अमेरिकेच्या राजधानीमध्ये दाखल झाले। गेल्या महिन्यात झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर मोदी पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत। गेल्या महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी स्वागत केलेले पंतप्रधान मोदी हे चौथे परदेशी नेते आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याच्या शेवटी लोकसभेत नवीन प्राप्तिकर विधेयक सादर केलं। याचवेळी संसदेच्या कायदेशीर कायद्याअंतर्गत नवीन इन्कम टॅक्स कायदा सादर करण्यात आला। लोकसभेत विधेयक सादर झाल्यानंतर पुनरावलोकन करण्यासाठी निवड समितीकडे हे पाठवण्यात आलं। तर या समितीनं अंतिम अहवाल सादर केल्यानंतर संसद विधेयक मंजूर करण्यासाठी त्यावर विचार सुद्धा करण्यात येईल। त्यानंतर देशात लवकरच प्राप्तिकर कायदा 1961 इतिहास जमा होईल आणि त्याऐवजी नवीन इन्कम टॅक्स कायदा 2025 लागू होणार आहे। काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी यांनी सिकंदर बादशहाची गोष्ट सांगत अर्थसंकल्पावर टीका केली आहे। सामान्य जनतेला लाथा मारणं बंद करा असं म्हणत काँग्रेस खासदारांनी सरकारवर टीका केली। काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला। यामध्ये त्यांनी करदात्यांसाठी अनेक घोषणा सुद्धा केल्या। दरम्यान अर्थमंत्र्यांनी केलेल्या या घोषणा फसव्या असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सातत्यानं केला जातोय।
वक्फच्या सुधारणा विधेयकावरून लोकसभेत विरोधी पक्षांनी तुफान राडा केला। त्याचमुळे लोकसभेचं कामकाज हे सुरुवातीला 15 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं। त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत हे कामकाज स्थगित करण्यात आलं। या वक्फच्या विधेयकावरचा अहवाल राज्यसभेमध्ये सादर करण्यात आला आणि विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। संसदीय समितीचा अहवाल सादर होताच विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली आहे। रामदास आठवले यांनी राज्यसभेमध्ये बोलताना जोरदार फटकेबाजी केली आहे। आठवलेंनी पंतप्रधान मोदी, निर्मला सीतारामन आणि यंदाच्या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं। याचबरोबर आठवलेंनी कवितेतून मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर टीका सुद्धा केली। माननीय खरगे जी, मत चिड़ो नरेंद्र मोदी जी के नैना, नहीं तो 2029 में भी हो जाएगी आपकी देना, असं म्हणत कवितेतून खरगेंवर त्यांनी टीका केली आहे। तर ही वाक्य उच्चारताच सभागृहात एकच हशा पिकल्याचं बघायला मिळालं। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे। मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे। बिरेन सिंग यांच्यावर भाजपातील अनेक आमदार नाराज असल्यानं त्यांना राजीनामा द्यावा लागलाय। 2 वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे बिरेन यांच्यावर पक्षांमध्ये नाराजी होती। त्याचमुळे बिरेन सिंग यांना हा राजीनामा द्यावा लागला। त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे। वक्फ दुरुस्ती विधेयकावर संयुक्त संसदीय समितीनं अहवाल लोकसभेमध्ये सादर केला। समितीचे प्रमुख जगदंबिका पाल यांनी अहवाल सादर करताना विरोधकांनी संसदेमध्ये प्रचंड गदारोळ सुद्धा केला। अनेक खासदार यांचा विधेयकाला विरोध असून यामध्ये एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवैसी यांचाही समावेश आहे। हे वक्फ विधेयक मुस्लिमांना नष्ट करण्यासाठी आणलं जात आहे। मुस्लिमांकडून मशिदी, दफनभूमी आणि दर्गे हिसकावून घेण्यासाठी सरकारनं हे विधेयक आणलं, अशी टीका असुद्दीन ओवैसी यांनी केली आहे। निवडणुका घेतल्यास देशात काय चित्र दिसून येईल या संदर्भात सी वोटरनं मूड ऑफ द नेशन हा सर्व्हे केला। या सर्व्हेनुसार देशभरात एनडीएला 343 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर भाजपाला 282 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे। या सर्व्हेमधून वर्षाच्या शेवटी होणाऱ्या बिहार निवडणुकांमध्ये भाजपाला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या सर्व्हेनुसार एनडीएला बिहारमध्ये 40 जागांपैकी 33 ते 35 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे। काँग्रेसला मोठा धक्का यामध्ये बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दिल्लीतील भाजपच्या यशानंतर बिहारमध्ये सुद्धा एनडीएचा विजय होणार असा दावा चिराग पासवान यांनी केला। नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपानं मोठा विजय संपादित केलाय। या विजयानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आता वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभेची निवडणूक होणार आहे। या निवडणुकीतही एनडीएतील घटक पक्षांचा विजय होणार असा विश्वास चिराग पासवान यांनी व्यक्त केला। पंतप्रधान मोदी फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी पंतप्रधान मोदींचं विमान 46 मिनिटं पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात होतं। नरेंद्र मोदी यांचं विमान इंडिया 1 नवी दिल्लीतून पॅरिसला गेलं आणि याचवेळी या विमानानं पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर केलेला होता। अफगाणिस्तानचे हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या विमानाला पाकिस्तान हवाई क्षेत्राचा वापर करावा लागला। त्यासाठी पाकिस्तानची परवानगी सुद्धा घेण्यात आलेली होती आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांचं विमान 46 मिनिटं पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात दिसत होतं। गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय पक्ष निवडणुकांच्या तोंडावर नागरिकांसाठी विविध योजना जाहीर करत आहेत, ज्यामुळे मोफत लाभांच्या योजनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे। अशा पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। अशा योजनांमुळे लोक काम करण्यापासून आणि देशाच्या विकासात सहभागी होण्यासाठी तयार होत नाहीत। लोकांना मुख्य प्रवाहातील समाजाचा भाग न बनवून आपण इतरांवर अवलंबून राहणारा एक वर्ग निर्माण करतोय असं वाटत नाही का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केला। दिल्ली पोलिसांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात 10हून अधिक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय। या विद्यार्थ्यांनी पीएचडीच्या 2 विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत 10 फेब्रुवारी रोजी विद्यापीठ परिसरात निदर्शनं केलेली होती। या दरम्यान विद्यापीठातील मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप विद्यापीठानं केलाय। त्यानंतर व्यवस्थापनानं 25 फेब्रुवारीपर्यंत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही दिलेले होते। त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलाय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना 31 मार्चला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिलेत। त्यामुळे बँकाची ईदला मिळणारी सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे। आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आरबीआयनं हा निर्णय घेतला। रमजान ईद निमित्त हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये 31 मार्च रोजी बँक हॉलिडे जाहीर करण्यात आलेला होता। मात्र 31 मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सरकारशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशोब करण्यासाठी ही सुट्टी रद्द करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। ग्राहकांना वारंवार त्रास देणाऱ्या स्पॅम कॉल आणि मेसेजेसना आळा घालण्यासाठी दूरसंचार
नियामक प्राधिकरणानं कठोर पावलं उचलली आहेत। यामध्ये नुकतंच नवीन नियम जारी करण्यात आले। या नव्या नियमांमध्ये नोंदणीकृत असलेल्या टेलिमार्केटर विरुद्धचे नियम कडक करणं, मार्केटिंगसाठी 10 अंकी क्रमांकाचा गैरवापर रोखणं, ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा भक्कम करणं यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल। स्पॅमची तक्रार करण्याची वेळ 3 दिवसांवरून 7 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे। दूरसंचार ऑपरेटरना आता 5 दिवसांच्या आत तक्रारींवर कारवाई करावी लागेल। केरळमधील पलाई येथील रोमन कॅथोलिक चर्चच्या जमिनीवर एका प्राचीन मंदिराचे अवशेष सापडलेले आहेत। ही जमीन वेल्लापडू येथील श्री वनदुर्गा भगवती मंदिरापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे मंदिर 100 वर्षांपूर्वी नष्ट झालेलं होतं। पूर्वी ही जमीन ब्राह्मण कुटुंबियांच्या मालकीची होती, पण कालांतरानं ती कॅथोलिक चर्चकडे आली। मंदिराचे अवशेष सापडल्यानंतर स्थानिक हिंदू संघटना आणि चर्च अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुद्धा पार पडली। टेक्निकल गुरु म्हणून ओळखले जाणारे यूट्यूबर गौरव चौधरी आणि ॲडवाइजर म्युच्युअल फंडच्या एमडी आणि सीईओ राधिका गुप्ता यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। याचवेळी विद्यार्थ्यांना एआय सहाय्यक मानण्याचा सल्ला गौरव चौधरी यांनी दिलाय। एआयला झेपतील एवढेच काम सोपवावं, ज्यामुळे मोठं नुकसान होणार नाही असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिलाय। तर शिक्षक प्रात्यक्षिकासाठी एआय वापरू शकतात, विश्लेषण दाखवण्यात एआयची चांगली भूमिका आहे असा सल्ला राधिका गुप्ता यांनी दिलेला आहे। भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये घराणेशाही, लैंगिक असमानता आणि जातीभेद होत असल्याचा दावा अनेकांकडून करण्यात येतो। मात्र हा दावा भारताचे माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी मोडीत काढलाय। जर तुम्ही भारतीय न्यायव्यवस्थेतील जिल्हा न्यायालयाचा विचार केला तर तिथे 50% अधिक महिला आहेत असं चंद्रचूड यांनी म्हटलं। जिल्हा न्यायालयामध्ये 60 ते 70% महिला आहेत। आता महिलांपर्यंत कायद्याचं शिक्षण पोहोचलं असल्यानं कायदा शाळांमध्ये आढळणारा लिंग समतोल न्यायव्यवस्थेच्या अगदी खालच्या पातळीवर सुद्धा दिसून येतं असंही चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं। प्रयागराजचं विमान तिकीट पाहून भाविकांकडून संताप व्यक्त केला जातोय। लूट मचारकी असं म्हणत भाविकांनी संताप व्यक्त केला। काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं विमान कंपन्यांना वाजवी तिकीट दर आकारण्याच्या सूचना केलेल्या होत्या, परंतु सरकारच्या सूचनानंतरही विमान तिकिटाचे दर कमी झालेले नाहीयेत। त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली। अनेक युजर्सनी नागरी विमान उड्डाण मंत्रालय DGCA यांना टॅग करत याबाबतचं गाऱ्हाण घातलेलं आहे। सरकारनं सांगून सुद्धा विमान कंपन्यांनी आडमुठी भूमिका घेतली असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली। प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात माघी पौर्णिमेदरम्यान गंगेत 2 कोटींहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केलं, अशी माहिती उत्तर प्रदेशच्या माहिती विभागानं दिली आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा माघी पौर्णिमेच्या शुभप्रसंगी जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या। 13 जानेवारीपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली। आतापर्यंत 48 कोटींपेक्षा अधिक लोकांनी गंगेमध्ये स्नान केलं। हा महाकुंभ मेळावा 26 फेब्रुवारी महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे। बॉलिवूड अभिनेता विकी कौशलनं छावा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी महाकुंभाला भेट दिली आहे। विकी कौशल सध्या त्याच्या आगामी छावा चित्रपटामुळे चर्चेत आहे। अशातच महाकुंभामध्ये गेलेल्या विकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। प्रयागराजमधील महाकुंभात पोहोचल्यानंतर विकी कौशलनं माध्यमांशी संवाद साधला। तर मला बरे वाटतंय, मी महाकुंभाच्या दर्शनाची वाट पाहत होतो, मी भाग्यवान आहे की मला इथे येण्याची संधी मिळाल्याचं सुद्धा विकी कौशलनं म्हटलं। 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सनम तेरी कसम या चित्रपटाने अखेर 9 वर्षांनी बजेट वसूल केलाय। हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटानं पुन्हा रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिस गाजवलं। या चित्रपटानं 6 दिवसात बॉक्स ऑफिसवर जवळपास 25 कोटींपेक्षा जास्तची कमाई केली। सनम तेरी कसम चित्रपटाचे 9 वर्षांपूर्वीचं लाईफ टाईम कलेक्शन हे 9 कोटी रुपये होतं। पुन्हा रिलीज झाल्यानंतर त्यानं जुन्या कमाईला सुद्धा मागे टाकलंय। पहिल्याच दिवशी या चित्रपटानं जवळपास 5 कोटी 14 लाखांची ओपनिंग केली। 12 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिकाचा सामना रंगलेला होता। या सामन्याच्या 28 ओव्हरला शाहीन आफ्रिदी आणि मॅथ्यू ब्रेट्स्के यांच्यात जोरदार वाद झाला। यामध्ये शाहीन आफ्रिदी मॅथ्यूकडे वाद घालण्यासाठी अंगावर धावून गेला। यानंतर पुढच्या चेंडूवर मॅथ्यू ब्रेट्स्के एक धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना आफ्रिदीनं त्याला रोखण्याचा प्रयत्न केला। यामध्ये शाहीन आफ्रिदी, सौद शकील आणि कामरान गुलाम या पाकिस्तानच्या 3 खेळाडूंचा समावेश आहे। या खेळाडूंना ICC नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मॅच फीसची 25% रक्कम दंड म्हणून आता भरावी लागेल। राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं दुसऱ्या क्रमांकाचं स्थान पटकावलं। उत्तराखंड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं सर्वाधिक पदकं पटकावलेली आहे। पुन्हा एकदा सर्वाधिक 179 पदकांची कमाई करणारा महाराष्ट्र देशातील एकमेव संघ ठरला। महाराष्ट्रानं या स्पर्धेत 53 सुवर्णांसह 70 रौप्य 72 पदकांची लयलूट केली।
आणि महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचं स्थान प्राप्त झालंय. सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांचा अर्धशतकी पल्ला पार करणारा महाराष्ट्र हा देशातील एकमेव संघ आहे.